नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार शिकलोय बरोबर. आज आपण दशांश संख्येची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार शिकणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. सर्वप्रथम आपण पाहूया दशांश संख्येची बेरीज व वजाबाकी. दशांश संख्येची बेरीज व वजाबाकी. आता यामध्ये दशांश संख्येची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याला इंग्लिशमध्ये म्हणतात डेसिमल ॲडिशन, डेसिमल सबट्रॅक्शन, डेसिमल मल्टिप्लिकेशन आणि डेसिमल डिव्हिजन. तर सर्वप्रथम बेरीज आणि वजाबाकी करताना दशांश संख्येची मांडणी कशी करावी, काय करावं ते आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल 121.443 अधिक 1.343. सर्वप्रथम पहिली संख्या जशाला तशी लिहायची 121.443. दुसरी संख्या लिहिताना पहिल्या संख्येच्या खाली दुसरी संख्या लिहावी, पण दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यावं. दशांश चिन्हाच्या अलीकडे लिहिताना उजवीकडून डावीकडे क्रम पकडावा. दशांश चिन्हाच्या पलीकडे लिहिताना डावीकडून उजवीकडे क्रम धरावा. फॉर एक्झाम्पल दशांश दिले इथं 1, पलीकडची संख्या लिहिताना 3, 4, 3. जी क्रिया करायची त्याचं चिन्ह द्यायचे. 3 आणि 3 6, 4 आणि 4 8, 4 आणि 3 7. दशांशी दशांश 1 आणि 1 2, 2 अशी 2, 1 अशी 1. तुमचं उत्तर येते 122.786. दुसरं एक्झाम्पल पाहू. 11.004 अधिक 00.009. हे शून्यामधलं जे तुम्हाला थोडंसं अवघड वाटतं, पण पद्धत तीच आहे. पहिली संख्या जशाला तशी लिहायची. दुसरी संख्या लिहिताना तो नियम लक्षात ठेवायचा. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, दशांश चिन्हाच्या अलीकडे लिहिताना उजवीकडून डावीकडं व पलीकडे लिहिताना डावीकडून उजवीकडे क्रमानुसार लिहायचे. आपलं गणित कधीच चुकणार नाही. पाहूया मग. 0 0 पलीकडे 0 0 9. जी क्रिया करायची त्याचं चिन्ह द्यायचे. 9 4 13, 13शी 3, हातचाला 1, 1शी 1, 0शी 0, पॉईंटशी पॉईंट म्हणजे दशांशी दशांश 1शी 1, 1शी 1. तुमचं उत्तर येते 11.013. जे नियम बेरजेला आहे सेम वजाबाकीला आहे. पाहूया वजाबाकी. आता दशांश संख्येची वजाबाकी करताना तोच नियम ठेवायचा जो आपण बेरजेला. फॉर एक्झाम्पल 11.004 वजा 1.989. पहिली संख्या लिहिली जशाच तशी 11.004. दुसरी संख्या लिहिताना तोच नियम दशांशाखाली दशांश आणि दशांशाची क्रमानुसार मांडणी अलीकडे आणि पलीकडे. अलीकडे मांडणी करताना उजवीकडून डावीकडे आणि पलीकडे मांडणी करताना डावीकडून उजवीकडे. पाहूया. 1 पलीकडे 9 8 9. जी क्रिया करायची ती चिन्ह. आता 4तून 9 जात नाही हातचा घेतला. 14तून 9 गेले खरायले 5, हातचाला 1. 0तून 9 जात नाही परत हातचा. 10तून 9 गेले खरायला 1, हातचाला 1. परत 0तून 10 जात नाही हातचा घेतला. 10तून 10 गेले खरायले 0, हातचाला 1. ही झाले 2. परत 1तून 2 जात नाही 11 आहे हातचा. 11तून 2 गेले खरायले 9. म्हणजे तुमचं उत्तर येते या ठिकाणी 9.015. ते मग दुसरी वजाबाकी पाहू, ज्यामध्ये थोडंसं एक वेगळ्या प्रकारे 9.004 वजा 3.7134 असं वेगळं घेऊया थोडंसं. पहिली संख्या जशाला तशी तोच नियम दुसऱ्या संख्येला लागू. पॉईंटशी पॉईंट लिहिलं. पॉईंटच्या अलीकडे 3, पलीकडं 7 1 3 4 3. आता या ठिकाणी या संख्येच्या वर काहीच नाही म्हणून 0 देण्याची पद्धत आहे. आणि या ठिकाणी शून्याची किंमत 10 होते कारण की आपण 0तून 3 जात नाही हातचा घेतो म्हणून तिथं किंमत ती 10 होते. आता 0तून 3 जात नाही हातचा घेतला. 10तून 3 गेले खरायले 7, हातचाला 1 झाले 5. परत 0तून 5 जात नाही हातचा घेतला. 10तून 5 गेले खरायले 5, हातचाला 1.
4तून 4 गेले, खरायले 0. 10तून 1 गेले, खरायला 9. परत हातचा घेतला 8. 0तून 8 जात नाही, 1 घेतलं. 10तून 8 गेले, खरायले 2. हातचा आला 1 झाले. 4 9तून 4 गेले, खरायले 5. तुमचं उत्तर येते 5.29057 म्हणजे 5.29057. जसं आता बेरीज आणि वजाबाकी शिकलो आपण, सेम दशांश संख्येचा गुणाकार आणि भागाकार शिकलो. दशांश संख्येचा गुणाकार व भागाकार. आता दशांश संख्येचा गुणाकार आणि भागाकार करताना दोन्हीला नियम सेम आहेत. तसं गुणाकार करताना पाहू आपण. जसं 4.5 गुणिले 1.4. आता दशांश संख्येचा गुणाकार करताना प्रथम दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा आणि आलेल्या उत्तरात दोन्ही संख्येमधील दशांशच्या नंतरच्या चिन्हांची बेरीज करायची आणि उत्तरात उजवीकडून डावीकडे तितक्या संख्या मोजायच्या आणि दशांश चिन्ह द्यायचं. कसं ते पाहू. पण 4.5 गुणिले 1.4 काय नियम आहे आपला? प्रथम दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करू. ठीक आहे. 14 पंचे 70, 70 शून्य 40 7, 14 चौक 56, 56 आणि 7 किती आलं? 63, 630. आता इथं दशांश नंतर एक अंक आहे, इथं दशांश नंतर 1, 1 आणि 1 2. आलेल्या उत्तरात उजवीकडून डावीकडे 2 अंक मोजायचे. 1 2 किती येतात? 6.30. दुसरं एक्झाम्पल पाहू. 0.04 गुणिले 0.0009. एकदम सोपं. प्रथम दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. 9 चौक 36. आता इथं दशांश नंतर 2 अंक आहे, इथं दशांश नंतर 4 अंक आहे. 2 आणि 4 6. आलेल्या उत्तरात उजवीकडून डावीकडे 6 अंक मोजा. 1 2. आता 4 अंक नाही म्हणजे काय द्यायचं? 0. 4 0 द्यायचे. इथं दशांश द्यायचं, इथं 0 लिहिण्याची पद्धत आहे. तुमचं उत्तर आले 0.000036 म्हणजे 36. असं सोपं एक्झाम्पल आहे. परत एक छोटंसं एक्झाम्पल पाहू. 0.04 गुणिले 0.2. काय नियम आहे? तोच दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार केला. 4 2 8. दशांश चिन्ह कसं द्यायचं? इथं पाहिजे दशांश नंतर तर 2 अंक आहे, इथं 1 अंक आहे. 2 आणि 1 3. आलेल्या उत्तरात उजवीकडून डावीकडे 3 अंक मोजा. 1 काहीच नाही म्हणजे 0 द्यायचं आणि नंतर दशांश चिन्ह. तुमचं उत्तर येत आहे 0.008. जसं गुणाकार शिकलोय सेम एकदम भागाकारासाठी नियम आहे. आता या ठिकाणी भागाकार करताना फॉर एक्झाम्पल समजा 4.5 भागिले 0.5. दशांश संख्येचा भागाकार करताना अंश आणि छेदामध्ये दशांशच्या नंतरच्या संख्या सारख्या पाहिजे. नसतील तो 0 देऊन त्या समान करून घ्यायच्या आणि मग दशांश चिन्ह कट करून भाग द्यायचा. अतिशय सोपं आहे. पहा, इथं दशांश नंतर 1 अंक आहे, इथे दशांश नंतर 1 अंक आहे. दशांश दशांश कटला किती येतं? 45 भागिले 5. 5 9 45. जसं हे एक एक्झाम्पल झालं सेम तेच घेऊ, फक्त दशांश चिन्ह बदलू आपण. 4.5 भागिले 0.005 असं घेतलंय. नियम काय सांगतोय की दशांश संख्येचा भागाकार करताना अंश आणि छेदामध्ये दशांशच्या नंतरच्या संख्या समान हव्यात. नसतील तो 0 देऊन समान करू. पहा, हे 4.5 भागिले 0.005. इथं आता दशांश नंतर 1च आहे, खाली 3 संख्या आहे, 1 आहे. इथं 3 करण्यासाठी किती 0 द्यावं लागतील मला? 2. मग आता हे झाले समान. दशांश दशांश कटलं. 4500 भागिले 5. 5 न भाग द्यायचा. 5 9 45 0 0. तुमचं उत्तर येते 900. मग अगदी अतिशय सोप्या पद्धतीनं दशांश संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपण शिकलो. अशाच एक्झाम्पलची तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. स्वतःच्या मनानं घ्यायची. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत या एक्झाम्पलमध्ये तुम्ही परफेक्ट होणार नाही. नियम लक्षात आले? परत एकदा रिकॉल करतो. दशांश संख्येची बेरीज वजाबाकी करताना दशांशाखाली दशांश लिहायचं आहे, त्यानंतर त्याची क्रमानुसार मांडणी करायची, मगच बेरीज आणि वजाबाकी करायची. गुणाकार आणि भागाकारात गुणाकारात प्रथम दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा
आलेल्या उत्तरात दोन्ही संख्येमधील दशांशच्या नंतरच्या अंकाची बेरीज करायची. आलेल्या उत्तरात उजवीकडून डावीकडे तेवढे अंक मोजायचे, दशांश चिन्ह द्यायचे. दशांश चिन्हाचे पहिले शून्य लिहिण्याची पद्धत आहे. आणि भागाकार करताना अंश आणि छेदामध्ये दोन्हीही संख्या समान पाहिजे, नसतील तर शून्य देऊन समान करून घे. झालं, एवढं सोपं आहे, पण तुम्हाला सराव करावा लागेल. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर 100% सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार.